काल आपण एक महाभारताची कथा ठाकरे महाराजांनी सांगितली. ती कथा कोणाला ज्ञात असन नसन फार महत्वाची कथा. की तो कर्ण कुंतीपुत्र, पण त्याला मी कुंतीपुत्र आहे किंवा पांडव आहे असं त्याला ऐकायला भेटलं नाही. आणि ऐकायला भेटलं ते चुकीचं ऐकायला भेटलं. की मी कोण आहे तर राधे आहे, मी कोण आहे तर सुपुत्र आहे, शूद्र आहे असं त्याला. आणि ज्या वेळेस तसं त्याला ऐकायला भेटत होतं त्यावेळेस त्याला वाईट वाटत होतं. माझ्या ठिकाणी सगळे लक्षणं क्षेत्रियाचे बसायले. युद्धामध्ये मला होल्लास, कुस्त्या खेळण्यामध्ये मला होल्लास, युद्ध करण्यामध्ये मला होल्लास. एखाद्या माणसाला बाजीराव कोण आहे त्याचं स्पीकर बंद. हां, तर त्याच्यामध्ये एखादा वीर असतो, ताकदवान असतो, त्याला भांडण म्हणले की त्याला होल्लासच येतो. आणि एखादं त्याच्यात हे लक्षण नसते, भांडण म्हणले की ते बाहेर निघतं का घरात राहत जाऊ दे बाबा त्याचं भांडण. एखादं सोडवायला तरी जाईल, भांडण स्वतःचं नसतं तर सोडायला जाईल. त्याच्या नाही सोडलं त्याच्यात त्याची ताकद असते. हे त्या शरीराची जशी एक लक्षण आहे ना, तसं तो क्षेत्रिय आहे. त्या क्षेत्रियामध्ये मग त्याला ती स्वभावाचं लक्षण आहे. ब्राह्मण आहे ते ब्राह्मणत्व त्याला स्वभावता. आणि वैश्य आहे त्याला मग ते व्यापार धंदा त्याचं डोकं कुठं बी काय होतं. एक 2 मिनिट चालू मैं डाल देता हूँ. त्याच्या हिशोबाने त्याला जे जमते त्याच्या हिशोबाने त्याला नाव त्याला ज्ञानाची शास्त्राची माहिती ब्राह्मण झालं भाग. त्याला युद्ध करून सांभाळायची आवश्यकता आहे, कारभार करतो त्याला क्षेत्रिय म्हणतो. ते विकून आणणं इकडे देणं पुढे सारखा तुमचा पुढे विकून आणणं इकडे सोप्या भाषेत कमी भावात देणं आणि एक देणे घेण्याची एक व्यवस्था. बरं झालं बाबा तुम्ही आले तिकडून कुठं आम्हाला बाबा जाणण्याला नावरमधला जावं लागलं असतं, तुम्ही तिकडून आणायले आणि आम्हाला योग्य भावात तुमचं काम धकायले. याला वैश्य म्हणाले. काही नाही बाबा आपल्याला ते जमत नाही बरोबर. व्यापारण धंदा युद्ध कुठं ज्ञान कुठं अज्ञान आम्हाला काय करा जे पडन ते काम सांगा. मग ते त्याला शूद्र म्हणजे पडन ते काम सेवाभावी वृत्ती असं हे 4 आश्रम आहेत. ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य आणि शूद्राची काय लावली वर्णाची. आणि 4 आश्रम होते. ब्रह्मचर्य तुला विद्याभ्यास करण्याकरता तो काय कर उगं पिक्चर पाहायला आणि मटका बी खायला आणि शाळात बी चाललाय थोडं जमत काय विद्या. म्हणून बघा तुम्ही हे लोक पोरं लेकरं कोणाशी बोलत नाही, कोणाशी भांडत नाही. खेळायला सुद्धा जास्त कामापुरतं काम आणि सगळं लक्ष कशात म्हणजे इंद्रियाचा निग्रह करून विद्या अभ्यास संग्रह करणं त्याला ब्रह्मचर्य म्हणतात. आणि मग एकदा डिग्री मिळाली, नोकरी लागली, काम झालं ते. मग जरा सगळ्याची इच्छा असली त्याची इच्छा असली तर मग करायला लग्न करायचं म्हणलं बघा पोरगी एखादी. मग तो ग्रस्त होऊन बसतो विधीने का पळून घेऊन. आणि पळून घेणं जाण्यात काय मजा येते तितक्या पुरतं काय त्या आंधळेपणा असतो थोडा आणि त्याच्यात ते काम करून घेत. नंतर पुन्हा तिथून ती जिरली कुठे यावं लागतं. चेंडू किती लांब हाणला आणि ते फेपला तर कुठे येतो. ज्यांनी फेकला कुठे गेले महिना 2 महिने गेले पण तिकडं कुणी राहू देईन का. कुठे येऊन लागतं बोंबलत. आणि मग ते इज्जतीने काय तोड पाहायचं नाही त्या कुठे तोड पाहायचं नाही. आमच्या नाकाला काय लावलं चुना लावलं काळ संयम. म्हणून जीवनात संयमाला पाहते. लग्न जरी झालं तरी त्याचा संयम पाहिजे.
ब्रह्मचर्य असले तरी त्याला योगामध्ये काय संयम आहे, संयमाला फार महत्व आहे. हो, जसं पाटाचं पाणी संयम आहे, पावसाचं पाणी कुणीकडे किती बी काय, पण पाटाचं पाणी कसं संयम आहे. तशातल्या जीवनाचं भोग असले तरी संयम आहे, त्याला त्याग म्हणतात. नंतर पुन्हा वय झालं, वय झालं की मग पोरं कामाला आले, हाताला आले, ते सांभाळायला लागले, तर मग जेव्हा त्याच्या हवाली करू, जेव्हा मग इकडे पाटाला यावा, मंदिराच्या दर्शन यावं. आता उद्या वारी आहे, आता काय इकडे काम नाही ना, चला तिकडं कुठं लिहिलं कानावर, कानावर आपल्या देवाचं नाव तरी येईल. आणि तुम्ही जरी तोंडाने नाही म्हणले तरी मनामध्ये त्याचा ते आकार एवढं तर म्हणणार किंवा भजन चाल देवाचं नाव चाल, माऊलीचं भजन, ज्ञानबा तुकाराम माऊलीचं भजन, म्हणजे त्याच्यामध्ये कळत न कळत मग आपण कुणीकडे लागलो. आणि असं योग्य जर ऐकायला भेटलं, त्याला कर्णाला योग्य ऐकायला भेटलं, भविष्यात देवी एका आईच्या मुखातून ऐकायला भेटलं, तू कोण आहेस, कोणते, तू पांडू आहे, तू सूतपुत्र नाही, तू राधे नाही. ऐकायला भेटलं. आणि लक्षण तर आहे कोणते, क्षत्रियाचे लक्षण तर एकदा काय झालं म्हणा, असं इतिहासामध्ये माझ्या वाचण्यात आलं कुठेतरी. हा सिकंदर एक वीर होता, हा पोर, आणि ते कुठेतरी कोण्या राज्यामध्ये त्यांनी सैन्याचं काय घेतलं, पात्र घेतलं, आणि तो लाईनीमध्ये बसला. बघा त्याचं लक्षण कसं लक्षतं असं बघा. आणि तो जो बोलणारा होता तो त्याच्या विरोध बोलू लागला. कोणाच्या, सिकंदर. म्हणजे त्याला ओळखायचं होतं की आपल्यामध्ये सिकंदर आलेल्या ओळखाव कसा, तो सैन्याचा, कपडे सैन्याचे, सगळे पायातले ते काय असतील ते सगळं लक्षण बहिर जे आहे ना ते कसं. पण एवढ्यामध्ये हजारो सैन्यामध्ये ओळखाव कसा. त्यांनी सांगितलं सगळ्यावर लक्ष ठेवा, ह्या बोलण्याचे परिणाम ऐकणाऱ्यावर काय होते, आणि मग त्याच्यावरून आपल्याला काय येईल. असं तर काही म्हणता येत नाही कोणी. तर त्याने त्याच्या विरोधात बोलायला सुरुवात झाली तर त्याला हे होईना ना, काय होईना, तर त्याच्या हातामध्ये तलवार होती, असं म्हणते की इतका त्याला रागला, त्याने अशी आवडून ते मूठ तुटली कशाची, इतका त्याला काय आला, म्हणजे त्याच्यामध्ये काय होती, आणि ते तुकडा होता ते खाली खळकून पडला. सगळ्याचं लक्ष त्याचं सगळं युद्ध करायची काय त्याच्या लाग होती ती, तरी ते काय केलं, ओळखीलं. ते युद्ध न करताना ते अशी काहीतरी कथा आहे. म्हणजे बघा त्याचं वीरपणा त्याला झाकला का, माणसाला भूक लागलेली झाकत नाही, झोप लागलेली, झोप आलेली झाकत, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या झाकत नाही. तसं त्या क्षेत्रियामध्ये क्षेत्रिय तो होतो म्हणून ते झाकत नव्हतं कोणाचं, पण त्याला ऐकायला भेटत नव्हतं. काय करू आता ताई, काय भेटन ऐकायला, तू कोणती आहे, तू पांडू आहे असं त्याला ऐकायला भेटन. आणि त्याच्यात तर अंगामध्ये काय होतं, आणि प्रसंगानुसार होतं का असं उसळत बी होतं. तसंच झालं ना आपलं. काय सांगाय, आता तुम्हाला बाई म्हणून ऐकायला भेटलं, सून म्हणून ऐकायला भेटलं, नवरी म्हणून ऐकायला भेटलं, आता यायला आजी म्हणून ऐकायला भेटलं, हा जन्मलं म्हणून ऐकायला भेटलं, एक दिवस मरण म्हणून ऐकायला भेटायले. हा आता कालच्या लग्नामध्ये सगळे कशात होते, दंग, काय लग्न थाटात झालं बरोबर.
मला बल्लाळला होय बल्लाळच्याच गावचे नाही नाही बल्लाळ नाही ते आमचे दुसरे भजन करते ते हा त्या बाळूचे नाही आपल्यात भजनाला येत असून ते हा ते सांगायचं तात्पर्य ते तुम्हाला माहिती आहे. भजनात येत असं ते त्याच्या सोबतीला आहेत नाही आपलं केलं हे पुजारी आहे ना हमेशा सोबतीला येतात ना ते तर सांगायचं तात्पर्य त्याने खूप मस्त पोरीच्या एकूण पोरगी होती ना आणि तुमचं बरोबर होतं मग त्यांनी ते लग्न बी बाबा खूप थाटात केलं काय होतं माहिती का आमरस काही काय होतं ते आमरस आलूची भाजी आमरस ते पुन्हा भजे पुन्हा ते काय होत्या पापुड्या त्या ह्याच्यामध्ये काका आमरसात त्या काकड्या त्या पापुड्या लय वरड खुश ना आणि वरडणी तर बरं का इकडच्या वरडांनी तर ते गिलास लगार म्हणून त्या पाणी प्यायलं ते म्हणजे माणसाची पंगत बसली यायला इकडे बसले ते बी बघितली बघितली वाढणाऱ्याला काय पण करणारा नाही म्हणजे सांगायचे तात्पर्य हे सगळे कशामध्ये त्याला तू जसं त्याला कोणते ऐकायला भेटलं नाही आता यायला जरी ऐकाय नाही म्हटलं पण हे नाते लावायलाच ना की आता ही पोरगी कोण झाली हे पोरग कोण झालं पोरीचे बाप तिकडचे निकडचे कोण झाले हा माग ते असे धप्पा हाणून घेणारे कोण झाले काय झालं ते वळणारे कोण मस्त आत्याला बोलवा आत्याला बोलवा आत्याला बोलवा बोलून लवकर ते तर व्हायच लागले पण जे नाही झाले ते बी समजायलेत ना आणि ते तरी कोणाचे कोणीतरी मला सांगा कोणते ऐकायला भेटलं का राधे का सूतपुत्र तसं आपल्याला ते राधे आणि सूत तिथं दोन आहेत तर इकडं सिद्धांतामध्ये बी दोन आहेत स्थूल देहा संबंधाने ऐकायला भेटलं हे एक राधे आणि सूक्ष्म देहाच्या संबंधाने एक ऐकायला भेटलं ते सूतपुत्र असं लावून घ्या कसं काय भेटलं ऐकायला याच्या संबंधाने ऐकायला भेटलं की तू बाई आहे तू म्हातारी आहे तू मावशी आहे तू विवशी आहे हे कोणी कोण ऐकायला भेटलं हा तुम्ही घरी येतो आजोबा आहे बाप आहे मामा आहे चुलता आहे नान हे पुतण्या आहे हे कोणा कोण ऐकायला भेटलं हे जसं ऐकायला भेटलं ना इकडे आणि त्याकडे सारखं पण तू सुतपुत्र आहे तू सुखी आहे तू दुःखी आहे काय देवाने आपलं चांगलं केलं काय देवाने आपलं चांगलं केलं आम्ही रात्रंदिवस भजन पूजन करू नशिबात होतं या मी सुखी आहे दुःखी आहे करताय भक्ताय पापी पुण्यवान आहे कर्मानुसार लक्षाच्या निश्चित फिरणारा आहे ते कोणाला ऐकायला भेटलं कोणत्याला ऐकायला भेटलं तू कोणते हे तू राधे तू कोणते हे का राधे का सुतपुत्र आहे ऐकायला भेटलं कोणतं आणि आहे कोणतं आहे कोण कोणते आहे कोण पांडव आणि ऐकायला काय भेटलं तू राधे आणि तू सुतपुत्र तसं आपल्याला काय ऐकायला भेटलं जन्मल्यापासून आणि हे तरी बाकीच्या योनीमध्ये संकेत आपण का ती गाय आली कधी ब्रह्म आलं ते बैल आला ते बैल मारायला टाकला ते म्हातारं मारायला टेकलं असं म्हणतो ना आपण तिथं तरी ऐकायला काय भेटलं म्हणून तितक्या पुरतं त्यांनी काय समजलं म्हणून महाराजांनी एकदा सांगितलं होतं की आकाराला देहाला मी म्हणणं हे स्वभावताच आहे अनेक जन्मात म्हणजे देहात्म बुद्धी ही अनादी स्वभाव सिद्ध आहे आणि आत्मा हसून आत्मबुद्धी नाही ना कोणते हसून कोणते ऐकायला भेटलं नाही ना
तसं आपण न मरणारे असून न मरणारे ऐकायला घेतलं नाही ना. आपण न दिसणारे असून तू न दिसणार आहे असं ऐकायला भेटलंच नाही. पुन्हा तू घ्या, आपण न बदलणारे आहेत, न बदलणाऱ्याचा आपल्याला अनुभव बी आहे, पण ऐकायला भेटलं नाही तू न बदलणार आहे म्हणून. आणि ऐकायला भेटलं की हे बदल का तुम्ही होत्या ना आता काय झाल्या, हेच बदल झाला. काय भेटलं आपल्याला हे ध्यानात घ्या. फार महत्वाचा तो दृष्टांत आहे आणि सगळ्याला समजून असा आहे. म्हणून तसं त्याला म्हणलं की काय होत होत, हा त्याला लय वाईट वाटत होत त्या कर्णाला. तू राधे आहे, तू सुपुत्र आहे असं कोणी, आणि ते मुद्दाम चिडीत होते. कोण? पांडव. कारण याच्यापेक्षा तो भारी होता, पण तितक्यानेच त्याला कमजोर समजून मग तितकी शांत होऊन त्याची काय करायची, न्याय आमच्या पंक्तीला बसू नको, आमच्या संग युद्ध खेळायला येऊ नको, कारण तू कोण आहेस. तसं ऐकलं की त्याला असं वाटायचं माझ्या ठिकाणी वीरपणा आहे, हे कम कश का म्हण. असं ते तसंच आपलं झालंय, तसंच झालंय, तितकंच झालंय. काय आपल्याला सुद्धा जसं त्याला कोणते म्हणून ऐकायला भेटलं नाही, तसंच आपल्याला तू ब्रह्मरूप आहे असं ज्याला कळतं त्याला ऐकायला भेटलं नाही. म्हणून तर आत्मा ब्रह्म हे शब्द निघले का नाही. अहो काय सांगत, तुला कळत असा जीव तू आहे असं बी ऐकायला भेटलं नाही. आम्ही कळणं कोणाकडे लावून टाकलं. कळत मला कळतं असं म्हणतो आपण, पण मला कळतं तो जीव मी न बदलणारा न दिसणारा असं वाटतं का. याच्यावरच बसतो. कशावर? कोण मी? आता हे मी हे का, हे आपल्याला ईश्वराने सुखदुःख आदी जे भोग आहेत ते भोग भोगण्याचे एक ठिकाण आहे. म्हणून याला शास्त्रात भोगायतन म्हणले. काय म्हणले? ते भोग नाही, हे काय आहे तर भोगायतन. याला कळत नाही, याच्यात कळण्याची, हा ज्याच्यामध्ये कळण्याची व्यवस्था आहे असं अंतकरण याच्यात व्याप्त. आणि ते अंतकरण सत्वगुणाचं असल्यामुळं व्यापक असणाऱ्या परमात्म्याची त्याच्यात काय आभा आहे, म्हणजे आभास नाही. ज्याला कळते त्याला काय म्हणे, हो कोणता आभास? जड आभास का चिद आभास? आणि ह्यो जड आभास. आणि याच्यामध्ये प्रगट येतो त्याला शास्त्रामध्ये चिदाभास. काय म्हणले? चैतन्याचा. आणि ते आपलं कसं आहे प्रगट रूप आहे. आणि ते प्रगट रूप कोणाचं आहे? आत्म्याचं. आणि आत्माचं ब्रह्मरूप असं आपल्याला ऐकायला भेटलं का. गावचा म्हणून बघा तुम्ही, गाव म्हणले गेले का तुम्हाला ध्यानात आहे की आपण कोण्या गावचे? हातगाव का हातगाव? बघा ते हातगाव खातगाव कोणा. हा आमचं भाव आहे सगळं, भावत का खानदारे. आणि हे इथं गाव कोणतं? आंगलगाव. आंगलगाव म्हणले की ते खानदारे येते आले. आणि हातगाव म्हणले की पावडे. दोन हातगाव, एक तिकडे गेले की ना खाते, इकडे गेले की बघा गाव नाव आहे का नाही बाबा. आणि ते आमचं आहे आणि तिथल्या आम्ही येतो म्हणून देहासंबंधी मी आणि देहासंबंधी हा भ्रम आहे. हे अहम. आणि ते मी नाही माझं नाही, हेही मी नाही माझं नाही, तेही खरं नाही हेही खरं नाही. आणि त्याला जाणणारा हा काय असं व्हायचं का ऐकायलाच मिळत नाही. त्याला ऐकायलाच मिळत नाही. कोण आहे तू? आणि ऐकायला भेटलं त्याच्या कोणतं तू कोण आहे तर राधे आणि सुपुत्र. आमच्या ह्याच्यामध्ये बसू नको, आमच्यात शिकायला येऊ नको.
त्यांनी दुसरीकडून शिक्षण घेतलं त्याच्याकडून परत काय नाव त्याचं परशुराम. परशुरामाला त्याच्याकडून घेतलं पण खोटं म्हणून शिक्षण आलं नाही का खोट्याचा परिणाम त्याला भोगावा लागला. शिक्षण आलं पण खोटं बोलल्यामुळं त्याच्या लक्षात आलं की कर्णा तुला तर शिक्षण आलं पण तू खोटं बोलून शिक्षण घेतल्यामुळं तर तू एक दिवस त्याचं फल म्हणून तू एकदम विसरून जाणार. काय गोष्ट आहे. हा? म्हणून शेवटीला महाभारतामध्ये अशी कथा आली की शेवटीला ज्यावेळेस युद्ध होतं त्यावेळेस तो एकदम काय झाला विसरून गेला. ते चाकते ह्याच्या ताडकत चिखलामध्ये आणि ते काढण्याकरता खाली आला खाली वाकून क्षत्रियांनी खाली उतरून तितक्यात त्याचं काय झालं ते आणि मग तिथे त्याला शेवटला बघा काय देव बी कसोटी घेतो परीक्षा घेतो. तर त्यावेळेस शेवटला देव आले तिथं ब्राह्मणाचं हे घेऊन मला काहीतरी ह्यो तर काय होता दानवीर उदार होता. तिथं काय द्यावं त्याने काय होते त्याच्याकडे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की त्याचा दात एक सोन्याचा होता. काय झालं प्रवचन कुंडलं तर आधीच दिले ते हे त्यांनी ते म्हणले हे काय कर हे तर मागून घ्या. त्यांनी त्याला ते फाडून दिलं होतं. हिने ते म्हणले माझ्याकडे काय राहील ना ते चमकू लागले. ते होते तुझ्याकडे तर दात आहे सोन्याचा. तर त्यांनी घेतलं ते हे की काय केलं काढून त्याला पहा शेवटचं सुद्धा त्याला ते वापस जाऊ दिलं नाही. आणि मग तिथं लगेच त्याला प्रगट रूप दाखवून त्याला नरकात घातलं का त्याला अपर रूप करून हा सांगायचं तात्पर्य तिथे जाऊ दे गोष्ट. पण त्या दृष्टांतातला मुद्दा घ्या की त्याला तो कर्ण क्षेत्रीय नव्हता का ऐकायला भेट हा आणि मधून मधून ते क्षेत्रियाचे लक्षण त्याला जाणवत होते. जसं तारुण्य आल्यावर तारुण्य जाणवतं ज्याची त्याला भूक लागल्यावर खरी त्याला जाणवते की मला खरी तसं आपल्या वास्तविक स्वरूपाचं आपल्याला जाणवतं. पण ते मी सच्चिदानंद आहे याच्यावर न घालता ते याच्यावर घालत कुणावर म्हणून न बदलणं आपला अनुभव आहे स्वभाव आहे तरी पण ते याला धरूनच म्हणते मी. शरीराचा बदल हा आपल्यालाच कळतो आणि मी पूर्वीचाच आहे पण काय करतो पूर्वीच्याला धरून पूर्वीचा आणि आताच्याला आता तुम्ही म्हातारे आहेत की नाही बघा कशाला धरून हा लग्नामध्ये तुम्ही तरुण होते काय असं वाकडं बसले होते आमची आजी दिलीच म्हणजे लग्नामध्ये त्या शरीराला धरून मी तिथं तरुण होतो आणि या शरीराला धरून मरणाऱ्या शरीराला धरून मी असं आपण काय केलं त्याचं कारण आहे आपल्याला आपल्याबद्दल ऐकायला भेटलंच नाही. आणि त्या माऊलीकडून कुणाकडून त्या माऊलीकडून ऐकायला भेटलं की तू कोण आहे. तसं इथं श्रुती माऊलीकडून ऐकायला भेटायला पाहिजे. जसं त्या ऐकून ऐकायला भेटलं तसं श्रुती माऊली त्या म्हणून तर मला वाटतं असं वर्णन केलेलं आहे. हा श्रुती स्फूर्ती माऊली नाही जगा अहिता ते अहंतेपासून काढी अहितापासून ही तर देवणी आयशी श्रुती स्मृती माऊली तसंच श्रुती सुद्धा काय एक प्रकारची माऊली. वेदावर श्रुतीवर आपण काय खायला पाहिजे नितांत निश्चय. म्हणून अनादि अविद्या
हे जसं कुंतीच्या वाक्यावरून अबाधित प्रमाण्य करण्याचे होते, एवढेच काय अबाधित की ही खोटं बोलणार नाही नाही, कारण बाई लेकराबद्दल कधीच कधीच खोटं बोलणार नाही. म्हणून कुंतीने लाजेच्या पोटी तो कर्ण पाण्यामध्ये सोडून दिला होता, एवढंच फरक झाला. म्हणून यांनी तिच्यावर काय ठेवला. याचप्रमाणे अनादि अविद्या आणि तत्कार्य स्थूल सूक्ष्म शरीर आलं ना ते दोन, कोणते आणि ते हे राधे आणि तसं स्थूल सूक्ष्म शरीर याच्या तादात्म्य भ्रमाने जीव आपणास दुःखी समजून दुःख निवृत्ती करता व सुख प्राप्ती करता अनेक जन्म कष्ट करीत असतो. असं काल आपण पाहिलं. अनेक जन्मामध्ये तुम्हीच नाही असं नाही, पशु पक्ष्यामध्ये सुद्धा त्याला सुद्धा दुःख नको वाटतं. पण जनावर पाऊस आल्यावर पावसातच उभा राहते कसं इकडं झाडाखाली. हा कशामुळं त्यांना ते आणि मसाडा झाला खाली येत्यात करत असताना पांधडात का तिथंच राहते लय जोरात. वरून पाऊसच पडायला, खालून पांधड खायला लागली तिला, कारण तिचं कातडं कसं आहे जड असतं आणि त्याची उष्णता जास्त असते, म्हणून तिला मस्त वाटते. कुणाला हा म्हणजे तिला सुद्धा सुख असं वाटते आणि दुःख पडले बा झाडावर पाखरं पा हे पा खाण्यात पाण्यात सगळं. कर्ण जसा मूळचाच कोणते होता, त्याचप्रमाणे जीव मूळचाच ब्रह्मरूप आहेच. सकारात्मक आहेशी तू अंगा फक्त बहिर डोळे उघडी, बहिर तर आहेच ना. अंगी म्हणजे सत चित बघायचं आपल्याला, स्वतःचे लक्षण आधी ध्यानात घ्यायचे. की सत कशाला म्हणते तुझ्या चंद्रामध्ये आले नाही. सत कशाला, सत हा प्रश्न आहे. सत म्हणजे काय, त्याचा तिन्ही कालात तिन्ही अवस्थेत बदल होत नाही, त्याला काय म्हणायचं. चित म्हणजे काय, ते स्वतः प्रकाशमान आहे, स्वतः जाणतं, दुसऱ्यालाही जाणतं. त्याला जाणून घेण्याची कुणाची अपेक्षा पाहत त्याला सत म्हणायचं. आनंद कशाला म्हणतात, की जे स्वभावता सुखरूप आहे आणि त्याच्या संबंधाने दुसरं सुद्धा काय होतं, सुखाचा व्यवहार होतो, त्याला काय म्हणायचं. सत चित असं कोण आहे, असं ब्रह्म आहे, असा आत्मा आहे. आता हे लक्षण जर आपल्यात बसत असेल, हे लक्षण पुन्हा बघा कसं आहे सुंदर आहे, काय सांगताचे आपण पाहायला पाहिजे आणि ते आत्मसात. पुन्हा प्रश्न तिसरा, प्रश्न निश्चित प्रश्न उत्तर त्याच्यामध्ये असत कशाला म्हणायचं, जड कशाला म्हणायचं. म्हणजे हे जे स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला जाणत नाही, त्याला जाणण्यासाठी कुणीतरी त्याला काय म्हणायचं, जड म्हणायचं. मग ह्या लक्षणात बसन त्याला जड म्हणायचं, आणि चैतन्याच्या लक्षणात बसन त्याला आपण कशात बसायचं नाही, बघायचं ना, बसायचं का बघायचं. ज्याच्यामध्ये आपलं लक्षण बसन तसा निश्चय करायचा. आलं लक्षात. मग मूळचा तो कोणते होता का करायचं का ऐकायला भेटलं नाही. तसं मूळचाच आपण खानदानीचे खानदारी आहेत का नाही. पण एक गोष्ट ध्यानात घ्या, पण व्यावहारिक दृष्ट्या शरीर संबंधाने खानदारी कोण्या संबंधाने, हा स्वरूपा कोण. मग आता तुम्हीच खानदारी आहेत का सगळेच आहेत. कोण आहे, मी गडी आहे, बरोबर आहे. कुणी म्हणावं गडी गड्याच्या शरीराने, का ते म्हणतच नाही. त्याला कळत त्यांनी काय म्हणावं, मी पुरुष गडी आहे, बरोबर आहे ना. याईनी काय म्हणावं, आता त्या सगळ्यामध्ये बाई पण कसं आहे, सगळ्यामध्ये गड पण सगळ्यामध्ये खानदारे पण सगळ्यामध्ये युवाई पण, ते त्या संबंधाने जसं जसं तुम्ही
त्याच्या पलीकडे सरकायचं. मग आपण घडी आहे का बुवा आहे का मानव आहे? मानव आहे. मानव म्हणल्यावर तर बाई राहिला का बुवा राहिला, आडनाव, गाव, देश सुद्धा कट झाला. मानव म्हणल्यावर अखिल पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे मानवता आहे ना, तरी पण तिथं तुकडा पडा. मानव पण ते पशु आहे ना बाकीचा. तर त्याच्या पलीकडे माऊलींनी सांगितलं की अरे मानव का गडी का प्राणी? प्राण. ज्याचा प्राण चालू आहे त्याला प्राणी म्हणायचं. मग जो जे वांछिल तो ते जाण मनुष्य जात. आता साधना करता भजना करता सांगितलंय की मनुष्य जात सकळ स्वभावताची. पण प्राणी म्हणलं की जो जे वांछिल तो ते लाहो. सगळ्या प्राण्याचं काय व्हावं, पण त्यातली त्या सगळ्याच उद्धार होईन का मानव देहातल्याच प्राण्याचं काय होईल? हा, असं म्हणून मूळचाच ब्रह्मरूप आहे. कर्णाची मातृवाक्यावर अबाधित प्रमाण्य बुद्धी होती म्हणून त्यास कोणतेही होण्यास श्रम असा पडलाच नाही. त्याचा विश्वास असल्यामुळं त्या बाईने सांगितले की तू कोणते कोणते म्हणले की त्याचा काय झाला. त्याचा आपल्याला सुद्धा आपाताप सर्वण झालेला असतो. इकडे बी आपाताप समजू कधी मधी कडी काठाने आहे गेले किंवा हे अंगावरले कपडे कापसाचे आहेत आणि त्याला कळत नाही. कापडाचे कपडे मळालेले कोणाला कळत ते कपड्याला. तुम्ही सहजच म्हणतात मग डोकं लय काय झालं, डोकं कशाला आलं? तुम्ही म्हणतो डोकं आलं, कशाला आलं? कशाला आम्हाला काय माहिती? तुम्हीच म्हणतात डोकं कशाला आलं. नाहायला आलं डोकं म्हणतं का? हा, आणि ज्याला कळत ते डोकं आहे का? पण ते बी म्हणत मी डोकं नाही, माझं डोकं नाहायला आलं. म्हणजे त्या डोक्याहून कसा आहे तो स्वभावात आहे का कसा आहे? आणि अजून काय सांगायचं मग असं आपाताप काय झालं. अंगावरले कपडे मळाले धुवायला आले, घर सुद्धा आता झाडायला आलं, तुम्हाला सगळं भांडे सुद्धा आता घासायला मळाले. आता आणावरती कोणती साबण त्या हेरी असं आणा साबण म्हणजे कपडे भांडे सुद्धा धुवायला आले. कोणाला कळाले? म्हणजे तुम्ही त्याला जाणणारे त्याच्याहून कसे असं जाणणारा खूप. जसं कळत नाही तसं ह्याला सुद्धा कळत नाही. कपडे जसे कापतायचे तसं हे शरीर पंचमहाभूताचं आहे, 25 तत्वाचं आहे. पुन्हा ते स्थूल आहे, इंद्रियाच्या द्वारे कळतं म्हणून. आणि हे ज्या साधनाने कळते ते सूक्ष्म कर्म इंद्रियाने, ज्या साधनाने कळते पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून झाली ते ज्ञानेंद्रिय. आणि ज्या साधनाने ह्या शरीराची क्रिया घडते ते पंचमहाभूताच्या रजगुणापासून झालेले कर्म इंद्रिय. आणि ह्या सगळ्याला जी ताकद आहे ते पंचमहाभूताच्या रजगुणाच्या प्राणापासून आहे. आणि हे जे काही भोगायतन आहे तेच पंचमहाभूताच्या तमोगुणापासून झालेलं हे भोगायतन आहे. आणि याला जाणणारा कोण्या गुणापासून झाला? निर्गुण. तर एक विचारून पाहतो, जर आपण सत्वगुण झाला सुद्धा काय अडचण होती ताई? ऐकून घ्या, सत्वगुणाचे जर आपण असतो तर काय अडचण आली असते आणि काय व्यवहार व्हायला पाहिजे? दोन दिले, एक उत्तर दिलं. दुसरं उत्तर काय अडचण आहे? आहे तुमच्याकडे काय अडचण आहे व्यवहारात? काय सत्वगुणात ज्ञान होत, तसं आपल्यात काय झालं असतं?
आपल्याच ज्ञान होतं का आपल्याला ज्ञान होतं? हो सर, काय होतं? आपल्याला ज्ञान होतं का आपल्यात होतं? जसं आपल्या तोंडात तोंड दिसतं का आरशात तोंड दिसतं? काय होतं? तसं एक ध्यानात घ्या, कळण्याकरता मनच लागतं, पाहण्याकरता जसा डोळाच लागतो, ऐकण्याकरता तसं सगळं करण्याकरता मनच लागतं. आणि ज्या ज्या वेळेस मन नाही त्या त्यावेळेस आपण आहोत पण कळण्याचा व्यवहार होत नाही. म्हणून सत्वगुणाची आपण असू तर एक तर आपल्याला कारण ते गुण आहे आणि एक तर आपल्यात कळालं असतं, पण आपल्यात कळतं का आपल्याला कळतं? म्हणजे आपण त्रिगुण निर्गुण, आपण त्रिगुण नाही आणि भौतिक सुद्धा नाहीत का, असं आपलं स्वभावच आहे का? कसा त्याचा काय होता स्वभाव आणि तो कोण होता? त्याचप्रमाणे बरं का, कोणतेही श्रम घडेन त्याचप्रमाणे जीवाची श्रुती माऊलीच्या वाक्यावर जर अबाधित प्रामाण्य बुद्धी होईल तर गुरुद्वारा संस्कृत एकदाच कोणतं महावाक्य तत्त्वम अशी तर महावाक्याबरोबर जीवनिष्ठ भ्रांतिकृत जीवत्व जाऊन जीवनिष्ठ भ्रांती जाऊन स्वतः सिद्ध असलेला ब्रह्मभाव प्राप्त होण्यास उशीरच काय? त्याचा जसा काय निश्चय झाला, जसं त्या दुसरी गोष्ट आलेली अशीच विचारसागर मध्ये सुरुवातीला की दशम नास्ती दशम अस्ति आणि दशम 3 वाक्य. दशम नास्ती नाहीच, 10वा आहे पण माहीत नाही कोण आहे म्हणून. दशम आणि शेवटीला 9 जणाला मोजणारा तू 10वा आहे. दशम अस्ति कुणाच्या वाक्याने? त्या म्हाताऱ्याच्या. तसं इकडं गुरुच्या ज्याला त्याला स्पष्टता झालेली त्याच्या मुखातून आपल्याला ऐकायला भेटते की तू आत्ता इथं न दिसणारा न बदलणारा जाणणारा एक तिन्ही अवस्थेमध्ये म्हणून पारमार्थिक असं जे चैतन्य आहे ते तू असते. लक्षात. पण अडचण हीच की एवढं असून सुद्धा अडचण कोणती सांगितली? अडचण हीच की जीवाची श्रुती वाक्यावर असावी तशी प्रामाण्य बुद्धी नसते. श्रुती नाही का जितकी असायला पाहिजे तितकी नाही. आणि पुन्हा सांगतो मला आपल्याला स्पष्टता न झाल्यामुळं आपला तसा निश्चय होत. स्पष्टता झाल्यावर बेदोनी 7-5 का त्याला हे निश्चय आडवे हे ते एकदाच भेटले लगेच तू ब्रह्मरूप म्हणाले. आपल्याला तर आतापर्यंत बाबा खंदारे नाव आमची खानदार आहे, माझी परंपरा आहे, हे कसं काय नाही म्हणू. हे काय येतं? आडवं येतं. आतापर्यंत आहार निद्रा भय मैथून हे सगळं झालेलं आहे. ईश्वराने सृष्टी निर्माण केलेली ह्याला नाही म्हणावं. आणि हे तर मला लहानपणापासून मेंढामध्ये इतकंच नाही पण पुन्हा मोठ्या मेंढामध्ये तसं मला किती कौतुक करते. का पोरगी आहे काय हे करते बाबा, धपाटे करते काय भिडे करते एवढं वर्ण सगळं तुमच्या तिकडचे तुम्हाला तवरच नसते. हे म्हणाले की तू तवर नाही तर काय बसा. म्हणून ते काय होते पुन्हा ते उच्चंबळ जी कालाची देहात्मक बुद्धी जाता
पण हे गोष्ट कितीच खरी आहे की अंधार किती दिवसाचा असू द्या, पण तिथं जर उजाड केला तर अंधार काय म्हणलं तरी तसं आपल्याला आपली स्पष्टता झाली तर न कळणं राय म्हणलं तरी राहत नाही. जीवाची सुरती वाक्यावर असावी तशी प्रमाण बुद्धी नसते. याच करिता अश्रद्धा धान पुरुष हा धर्मशास परम तप अप्राप्य माम निवर्तनते मृत्यू संसार वर्तने. अध्याय गीता 9 अध्याय 3 श्लोक आहे. असे अर्जुनास भगवंताने बजावून सांगितले की इतका मी सोपा असून माझ्या बोलण्यावर काय नाही विश्वास. म्हणून दूध पवित्र नाही का गोचडाला आवडत नाही. दूध पवित्र आणि भाषे 7 पदराच्या आडेमध्येच रक्त तरी पण हे मुंडक खुसून ते वेरोने गोचिड अशुद्ध कोण गोचिड काय सांगा. कालही तुम्हाला सांगितलं ही गोष्ट. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथात मोठ्या कष्टाने म्हणतात, एरवी होय तो तोच आहे. काय बोलावं अजून सांगतात. एरवी शब्दाचा अर्थ सहज. एरवी आहे तो तोच आहे परी काय की जे बुद्धी त्वैशी. काय स्वप्नेची या काही मरे किसाचे परत. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. वाचा म्हणजे अर्थाला ध्यानात घेऊन वाचा. आणि पारायण म्हणजे इतक्या घंट्यामध्ये इतक्या वया झाल्याच पाहिजे. एका घंट्याला 400 वया झाल्याच पाहिजे. म्हणजे दररोज 3 घंट्यामध्ये 1200 वया झाल्याच पाहिजे. झालं का? हो. म्हणून ते काही काही म्हणते बोट पारायण बोट पारायण. बोट पारायण म्हणजे असं बोट फिरवायचं. ते म्हणायले ते आपण नुसतं त्याच्यावर फिरवायचं. बोट पारायण म्हणजे पण काही का असाना पण भाव मात्र त्याचा होतो की आपलं ज्ञानेश्वरीचं काय झालं त्या ग्रंथ. रामकृष्ण हरी भाऊ. रामकृष्ण हरी. माऊलीची वही सांगितली म्हणजे 24 तत्वाचे घर कुटुंब वस्तीचे. 24 तत्वाचे घर कुटुंब वस्तीचे भवबंध मोक्षाचे सुटे गुंताडे. काय बाबा ज्ञानेश्वरीच्या वयात बाबा ते आमच्या मगरताईने उत्तर दिलं. त्याला किती वया पाठ ऐकायला त्या कुठेतरी. हो. आणि ते तिथून उत्तर द्यायला त्या श्लोकाच्या. आता हे समजून घेणं हे त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे बरं का. एरवी होय तो तोच आहे परी काय की जे बुद्धी तैशी नव्हे देखे स्वप्नाची या घाये मरेकिसाचे. यावरून अडचण काय ती श्रुती वाक्यावर श्रद्धेच्या अभावाची. इकडे सगळा वाक्यावर विश्वास बसला. किती जणांनी साक्ष दिल्या काल त्या पोरीच्या अंगावर. जेवढे लग्नाला आले काय म्हणून सावधान. तू आता ह्या मुलाची काय झाली नवरी झाली. सावधान सावधान सावधान. त्या ब्राह्मणाने बी सांगितलं की तू काय आता म्हणजे सगळ्यांनी म्हणल्यावर माणसाला ती येते का नाही काय नशा येते का नाही. हा हो. ते म्हणते तिची जातीनं सतीला बाईला असं तिथं वर्णन करते. असं वर्णन हिच्यासारखा भाग्याची कोणीच नाही. हिच्यासारखी बाई होते नाही. तिच्या अंगात शिरत आहे. तिला ते आगली न वाटलं नाही. तिला वाटलं की पाण्यातच चालले का असं वर्णन नाही ते. पण आता ते पुन्हा तिला बाहेर बी निघू देत नाही. तिला पोळालं तर तिला तिथंच काय करते असं. एकंदरीत ही कथा वेदातून उपनिषदातून आलेली ही महाभारताची कथा. आणि तुमचं जे स्वरूप आहे आपलं जे मूळ स्वरूप आहे ते आहे. पण आपल्याला तो जातिवंत सिंह होता पण ऐकायला भेटलं नाही.
तो दावा होता पण त्याच्या लक्षात तसं आपण सचित आनंद करायचं का आहेस म्हणून अमृतानुभव पहा. आता हे तर इथं कळायच नाही पण मला म्हणायचं बघा ना आणि नाही समजलं तर इथं दुकान मांडा. हय उगाच येऊन बसायचं का नाही समजलं तर इथं मांडायचं. आपण काही प्रयत्न आपल्याला नाही लक्षात आपण सगळे जाऊन तिकडे जाऊ कुठं देवाकडे महाराजाकडे जाऊ नाही तुम्ही नाही महाराज आहेत ना. आपण इथं आपल्यात आपलं काय करीत जाऊ गुंताडा गाणे नाही आपल्या वस्तू गुंताडा निघला तर चालले आपले एक दिंडी घेऊन ज्ञानबा तुकाराम कुठं मांडावं आमचं काय पण न कळून राहू नका गाड्या. होय जेवायला बसले ना हे तर आलाच पाहिजे. आल्यासारखं दाखायचं का आलाच पाहिजे आणि आल्यासारखं दाखवलं रूप शिकवून राहील वाढणारा जेवणारच नाही. दवाखान्यात गेल्यावर रोग राहायलाच पाहिजे. 1 रुपयाला बसल्यावर त्याचं पोट राहायलाच पाहिजे. कौरव मला त्या बाईला ताप द्यावा का मी उपाशी करतो. तसं इथं आपण संतांच्या संगीत आलो ना तर आपला निश्चय आलाच पाहिजे. आता याच्यावर शंका घेऊन काय साखरे महाराज ते आपण म्हणतो कुंडलिकावरती आता विश्वात्मके